मित्रांनो, प्रवास तर सकाळी लवकर सुरू झालेला होता. मला व्हिडिओ बनवायला चान्स भेटला नाही, पण आपण आता निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे डोंगरामध्ये आलेलो आहे आणि तिथं मी थोडे सीन्स घेतोय आपल्याला दाखवण्यासाठी. काका सोबत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आजचा खूप व्हिडिओ इंटरेस्टेड आहे आणि त्यामुळे थोडं गाडी स्लो चालू आहे. त्याच्यानंतर चांगला रस्ता लागल्यानंतर आपण थोडं स्पीडनं निघणार आहे, जास्त स्पीड पण नको. आणि नेहमीप्रमाणे आपली शिदोरी वगैरे बरोबर घेतलेली. प्रवास खूप छान होता आणि रस्ता पण खूप छान आहे. सकाळचं जो वातावरण आहे ते एकदम मस्त आहे मित्रांनो. आणि अशा निसर्गात फिरायला खूप मजा येते. पावसाळ्यात हा चान्स भेटत नाही, फक्त आम्हाला उन्हाळ्यातच ही चान्स भेटतात. आज माझ्याकडं मोटरसायकल नाही, म्हणजे गाडी नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते मित्रांनो. काय होतं माहिती आहे का, उन्हामध्ये आपल्याला चान्स भेटतच नाही व्हिडिओ बनवायला. आणि उभं राहायचं म्हटलं प्रत्येक ठिकाणी तर टेम्परेचर इतकं भयान आहे का काही त्याचं मापच नाही. जर उन्हात व्हिडिओ बनवायला गेलं कॅमेरा हिट होतो, परत हँग होऊन जातो, व्हिडिओ व्यवस्थित येत नाही, तो प्रॉब्लेम येतोय. तुम्ही समोर नाही सगळं बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आणि त्या कारणामुळं मला प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही. आज चांगला चान्स आहे म्हणून आज आपण व्हिडिओ बनवतोय. काका सोबत आहे, ड्रायव्हिंग ते करताय म्हणून मी निवांत आहे आणि व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. निसर्ग आहे मित्रांनो, इतका जबरदस्त निसर्ग आहे. म्हणजे यावा खरंच फिरायला यावा. ह्या दिवसात सुद्धा असं बघण्यासारखं आहे, इतकी हिरवळ आहे. उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात तुम्हाला जर एवढी हिरवळ बघायला भेटते, अजून काय पाहिजे ना आपल्याला.
घाटाच्या एरियात पोहोचलेलो आहे आता. मी पण पहिल्यांदा बघतो, पावसाळ्यात तर मी आलेलो नाही इकडे या साईडला, पण आता मी पहिल्यांदा माळशेड घाटाच्या एरियात पोहोचलेलो आहे. जेवढं मला गाडीतून निसर्ग दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यात म्हटलं एक निसर्गाचा व्हिडिओ पण बोलून टाकू आपण थोडं, कारण काकांसोबत आहे आपण, त्यांना पण त्यांना जास्त माहिती, मला घाटाची कमी माहिती, म्हणून पोचलो. पण आता काय निसर्गाचा अंदाज घेतला पाहिजे. पावसाळ्यात नाही भेटत द्यायला, पण आता भेटले तर मग आपण त्याचा एक व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. जबरदस्त मित्रांनो, डोंगरात कोरलेला बघताय कस वा, महाराजांचं एकदम जबरदस्त सगळं. डोंगर का परीने गाडी चालते. हा वरून सगळं डोंगर असतं, त्या डोंगरावरून पाणी पडत असतं वरून खाली. हा, एकदम एका परीने साळ्यावर जावलेले इथून पाणी पडत राहतं. हा हा, शपथ रायडिंगच झाली एक. भोलेनाथ बाबा. काच खाली होतच नाही. मित्रांनो, पावसाळ्यात नाही पण आता उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्यात माळशेड घाटाची काय परिस्थिती तुम्हाला जर पाहतो दाखवतो मित्रांनो. इतका ऑसम नजारा आहे, इतका जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. डोळ्यांनी कॅमेरा तो कॅप्चर करतो का माहीत नाही मला, पण डोळ्यांनी इतका जबरदस्त दिसतोय मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. म्हणजे मी शॉक झालेलो आहे. मी पहिल्यांदा या भागात आलो आणि माळशेड घाटाला माझा पहिलाच वेळ आहे, पण जे आलेलं त्यांना तर माहितीच इथला व्ह्यू काय. तुम्हाला जास्त पकवत नाही मी, लगेच तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू पाठीमागचा कसा आहे. जबरदस्त मित्रांनो. मला असं वाटतं तर खाली जायला जागा पण, हां कमळातून पायऱ्या येतो असं खाली पण दाखवतो वाटतं. हां राईट, इथं पण जागा आहे खाली जायला, पण एक नंबर. हा तुम्हाला बघून घ्या, म्हणजे पावसाळ्यात काय परिस्थिती असते इथली. काका चालू आहे फोटो सेशन मस्त आणि मस्त एक नंबर. मला तर आनंद झाला, म्हणजे असं व्ह्यू बघून तर एक तर वेगळंच फिलिंग येऊ राहिली. कारण असं बघा ना, व्ह्यू भेटतच नाही बघायला, पण आज एका दादामुळे आपल्याला व्ह्यू बघायला भेटतं आहे मित्रांनो. आणि आपल्याला कुठं जायचं मित्रांनो, हे बघा ते टर्निंग आहे नागमोडीचं ठिकाण, ते एकदम छोटे छोटे पूर्ण नागमोडी त्या साईडला. आपल्याला तिथं खाली तसं जायचं आहे. छोटे छोटे घरं पण आहे त्या साईडला, तर कॅमेरा माहीत नाही काय दाखवतं का नाही. हे बघा इथं पण एक, म्हणजे बहुतेक नाही हॉटेलच आहे, फार्म हाऊस टाईपच आहे, छोटं छोटं राहण्यासाठी जागा दिसत्या. काकांनी गाडी थांबवली म्हणून मला एवढं व्ह्यू पाहायला भेटला जबरदस्त आहे का नाही गाडी. आता थांबलेलंच आहे तर लिंबू सरबत घेऊन टाकू आपण इथे, बरोबर का नाही. मजा राहिली. पावसाळ्यात काय मजा असं मोबाईलचा म्हणजे नाही करू शकत त्याचा, जबरदस्त
हे बघा. मित्रांनो, आपण वरती त्या टेकडीवरती जो होतो तिथून तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवत होतो. हा टन आणि ती समोरची टेकडी आहे तिथं, ते दिसणार नाही कॅमेरामध्ये. मित्रांनो, ही तर रस्ता आहे बघा. इथून गाडीतून तुम्हाला दाखवतो मी. इतका जबरदस्त व्ह्यू आहे. दिसत आहे तुम्हाला, छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत, त्या टर्न मारतात त्या बघा. आपल्याला पण तिथं जायचं आहे आता. माळशेज घाटात आहे आपण सध्या.